मकर राशी 8 ते 14 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मकर राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार डिसेंबरचा दुसरा आठवडा सुरू होणार आहे। हा आठवडा फार महत्त्वाचा असेल कारण या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे मोठे ग्रह देखील नक्षत्र तसेच राशी परिवर्तन करणार आहेत। त्यामुळे डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, आरोग्य, करिअर आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। मकर राशीच्या लोकांना नातेसंबंधांमध्ये या आठवड्यात सुसंवाद राखणे महत्त्वाचे आहे। तुमच्या जोडीदाराशी वाद टाळा आणि धीर धरा। तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्याने तुमचे वैवाहिक जीवन मजबूत होईल। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी सकारात्मक पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील। नवीन नोकरी मिळविण्याचे मोठे संकेत दिसत आहेत। या आठवड्यात प्रियजनांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकतात, तथापि त्यांनी या काळात जास्त खाणे टाळावे। या आठवड्यात ते त्यांच्या कमाईचा अधिक खर्च करू शकतात। या आठवड्यात त्यांची प्रतिमा सुधारेल। ते त्यांच्या कुटुंबासाठी पुरेसा वेळ देऊ शकतात। या आठवड्यात केली जाणारी सहल ही खूप आनंददायी असेल, तथापि त्यांना या प्रवासादरम्यान जास्त खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो। या आठवड्यात नातेवाईकांच्या घरी एक छोटीशी सहल खूप आरामदायी ठरू शकते। या काळात व्यक्ती त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो। त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दाखवून द्यावे की त्यांना त्यांची काळजी आहे। त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून कोणत्याही तक्रारी टाळा। या आठवड्यात ताऱ्यांना तुमचा मार्ग उजळू द्या। तुमची कुंडली प्रेम, काम आणि आत्मविकासात मार्गदर्शन देते। हे संदेश खुल्या मनाने स्वीकारा आणि विश्वास आणि आत्मविश्वासाने येणाऱ्या दिवसांमधून पुढे जा। विश्वाच्या वेळेवर विश्वास ठेवा आणि तुमचा मार्ग मजबूत करण्यासाठी वैश्विक ज्ञानाचा वापर करा। तुमच्या सभोवताच्या ऊर्जेला आलिंगन द्या आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या निवडींना प्रेरित करू द्या। हा आठवडा तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही जे स्वीकारता ते चालूच राहते। जर कोणी मर्यादा ओलांडली तर स्पष्टपणे बोलण्याची वेळ आली आहे। तुमचे मौन कदाचित स्वीकृती समजले असेल। आताच मजबूत भावनिक आणि मानसिक सीमा निश्चित करा। तुम्ही एक नैसर्गिक नेता आहात, परंतु नेत्यानेही त्यांची शांतता राखली पाहिजे। तुम्हाला कसे वागवले जाईल ते इतरांना पाहू द्या। हे कठोर असण्याबद्दल नाही, तर ते तुमच्या मूल्याचा आदर करण्याबद्दल आहे। तुमच्या आगीला इतरांना मार्गदर्शन करू द्या, त्यांच्यासाठी स्वतःला जाळून टाकू नका। मकर राशी तुम्हाला कसे वाटते याकडे लक्ष द्या। गुरुवार 11 डिसेंबर रोजी बुध धनु राशीत प्रवेश करेल, जो तुम्हाला तुमच्या भावनिक शरीराचे ऐकण्यास शिकवेल। धनुराशीची ऊर्जा तुमच्या भावना, अवचेतना आणि अंतर्ज्ञानाशी संबंधित विषयांचे प्रतिनिधित्व करते। तरीही स्वतःच्या या भागाला स्वीकारण्यासाठी तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की तुमचे जीवन बदलण्याची आवश्यकता असू शकते। तुमच्या भावनांचा आदर करणे हे फक्त पहिले पाऊल आहे। पुढचे पाऊल म्हणजे तुमच्या भावनिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन संधींचा शोध घेणे। जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही। म्हणजे स्वतःला तुमच्या भावनांना खऱ्या अर्थाने अनुभवण्याची परवानगी देणे। तुमच्या आयुष्यातील लोकांसमोर प्रतिबिंबित करण्यासाठी, डायरीवर ठेवण्यासाठी किंवा स्वतःला व्यक्त करण्यासाठी संधी निर्माण करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा। तुम्हाला आता सर्व काही कोंडून ठेवण्याची गरज नाही। 8 ते 14 डिसेंबर या आठवड्यात तुमचे सामाजिक वर्तुळ, भविष्यातील ध्येय, नातेसंबंध आणि भावनिक मोकळेपणा यावर लक्ष केंद्रित केले जाते। तुमच्या जीवनाचे मार्गदर्शन करणाऱ्या विषयांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी तुम्हाला आकर्षित वाटू शकते। काही नातेसंबंध अधिक स्पष्ट होऊ शकतात, ज्यामुळे विशिष्ट गतिशीलता समायोजित करण्याची किंवा पुन्हा परिभाषित करण्याची इच्छा निर्माण होते। तुमच्या समुदायाकडून प्रेरणा किंवा नवीन लोकांशी भेटणे तुमच्या प्रेरणेला चालना देऊ शकते। तुमच्या दीर्घकालीन योजनांना बळकटी देणारे विचार तुम्ही विकसित करू शकता। तुमच्या भावना शेअर केल्याने या आठवड्यात भावनिक आराम मिळेल। या आठवड्यात तुम्हाला एकाग्रता आणि समर्पणाची भावना निर्माण करण्यास मदत होईल, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात लक्षणीय प्रगती करू शकाल। जेव्हा तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या संयमाने आणि काळजीपूर्वक नियोजनाने पूर्ण करता, तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमचे काम अधिक सुरळीत होते। तुमची व्यावहारिक विचार करण्याची क्षमता तुम्हाला येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यास सक्षम करते आणि भूतकाळात तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळू शकते। आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घेतले पाहिजेत, परंतु जर तुम्ही शिस्तबद्ध राहिलात तर लहान नफा किंवा सुधारणा होण्याची शक्यता आहे। तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुम्ही आरामात घालवलेल्या वेळेबद्दल तुमचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे विभागण्याची आवश्यकता वाटू शकते। तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमच्या सततचा पाठिंबा आणि विश्वासार्हता आवडेल। जवळच्या मित्राशी किंवा कुटुंबातील सदस्याशी अर्थपूर्ण गप्पा मारून समजूतदारपणा वाढवता येतो। जर काही गैरसमज असतील तर आता त्यांना सौम्य पद्धतीने सोडवण्याची ही एक उत्तम
ही एक उत्तम संधी आहे. आरोग्यावर परिणाम होत नाही. जरी पुरेशी विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक आहे. जास्त काम करण्यापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे, विशेषतः आठवड्याच्या दुसऱ्या भागात, कारण तुमचे शरीर तुम्हाला आराम करण्याची परवानगी देण्याची आवश्यकता असल्याचे दर्शवत असेल. तुम्ही थोडासा मानसिक विश्रांती घेऊन, ध्यान करून किंवा घरी काही शांत वेळ घालवून तुमची ऊर्जा पुन्हा जिवंत करू शकता. या आठवड्याचा एकूण संदेश असा आहे की स्थिरता आणि संतुलनाचे फळ मिळते आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी स्थिर आणि आत्मविश्वासाने प्रगती करू शकाल. एकंदरीतच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत सक्रिय सहभाग घ्या. मौल्यवान वेळ वाया जाऊ नये, वेळापत्रकाबाहेर पडू नये म्हणून तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जास्त थंड होऊ नका, जीवनसत्वे प्या. विवाहित जोडप्यांनी हा काळ विशेषतः घटनापूर्ण असेल, म्हणून रोगाची सुरुवात चुकू नये हे महत्त्वाचे आहे. आठवड्याचा शेवट जास्तीत जास्त आराम मिळवण्याच्या प्रयत्नात घालवला जाईल. तुळ राशीतील चंद्र तुम्हाला जीवन सुंदर बनवण्याची इच्छा देतो, तर मकर राशीसाठी आठवड्याची कुंडली तुमच्या घराकडे लक्ष देण्याची शिफारस करते. जागा चांगली करण्यासाठी डिझाईन युक्त्या वापरा. जर तुम्ही मोठ्या अपार्टमेंटचे स्वप्न पाहत असाल तर स्वीकार्य पर्याय शोधण्यास सुरुवात करा. एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.